नवीन वर्ष 2026 हे तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे, काय संदेश आहेत, काय संकेत आहेत जे तुम्हाला परमेश्वराला आपल्या तुमच्या आराध्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत ॲज अ टॅरोच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने श्री गणेशाय नमः. आणि पहिल्या जे रिडिंगचा हा जो डेक आहे तो डेक म्हणजे खूप आहे ना की हा डेक या डेकनंच रिडिंग करायची आहे. तर श्री गणेशांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत यावर्षी तर पोहोचणारच आहे. म्हणून श्री गणेशांचे जे मेसेजेस आहेत या वर्षासाठी तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे ते या डेकमधून तुम्हाला सांगितलं जाईल. अजून आहेत पण हा जो डेक आहे हा यातून तुम्हाला हे द्यायचं आहे की जे काही युनिवर्सला आणि तुमच्या आराध्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवलं जाईल. तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. रिडिंग पूर्ण ऐकायची आहे. पूर्ण ऐकला तर तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरंही सापडतील. आणि 2026 हे वर्ष माझ्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी व्ह्यूअर्ससाठी कसं असणार आहे. आणि ही जी रिडिंग होते ही आपल्या सबस्क्रायबर्सची एनर्जी आपल्या चॅनलला आहे. तर ही जी रिडिंग होते ही सबस्क्रायबर्ससाठी जास्त कनेक्ट होते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि येणारं 2026 हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे बघूया. प्रॉस्पेरिटी, समृद्धी, सुख समृद्धी, ऐश्वर्य, मान, सन्मान हे सगळं 2026 तुमच्यासाठी घेऊन येत आहे. 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. आणि हा जो नंबर आहे म्हणजे हा जो हे जे वर्ष आहे हे वर्ष तुमच्यासाठी एक अबंडन्स म्हणजे जो समृद्धीचा जो रस्ता आहे तो खुला करत आहे. प्रॉस्परिटी आहे तुमच्यासाठी. आणि श्री गणेशाय नमः. श्री गणेशांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष तुमच्या जर तुम्ही खूप वर्षापासून असेल खूप महिन्यांपासून असेल तुम्ही कष्ट करताय राबताय किंवा तुम्ही जे कष्ट करताय तुमचे जे म्हणजे ज्या तुम्ही एफर्ट्स घेताय ज्या कामासाठी त्याचं तुम्हाला जितकं जे फळ मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे. तर तुम्हाला ती प्रॉस्परिटी जी आहे अबंडन्स जो आहे तो तुमच्यासाठी श्री गणेश घेऊन येत आहेत. एक कुंभ घेऊन येत आहेत. समृद्धीचा कुंभ घेऊन येत आहेत यावर्षी तुमच्यासाठी. आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुमच्या आराध्यांच्या आशीर्वादाने नवीन काहीतरी प्रारंभ होते ज्यातून तुम्हाला असं तुमची असे दानधर्म करण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला अशा गोष्टी खूप करायच्या आहेत की ज्यामुळं तुमच्याबरोबर इतरांचंही भलं व्हावं असं तुमच्या मनामध्ये खूप हे आहे. तर त्या गोष्टी ज्या आहेत तुमची जी सकारात्मक जो तुमचा भाव आहे खरेपणा तुमच्या स्वभावातला आहे अंतरंगातला आहे आत्म्यातला खरेपणा जो आहे तो परमेश्वराने भावला. आणि त्यामुळेच येणारं 2026 हे वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य घेऊन येत आहे. आणि अबंडन्स आहे. नवीन पालवी तुमच्या आयुष्याला नवीन पालवी तुमच्या कष्टाचं फळ आणि हे सगळं देण्याचं हे वर्ष तुमच्यासाठी आहे. आणि हे तुम्हाला मिळत आहे येणाऱ्या 2026 मध्ये. हे 2026 हे वर्ष तुमच्यासाठी प्रॉस्परिटी घेऊन येत आहे. प्रॉस्परिटी. थँक्यू सो मच बाप्पा. आणि काय आहे येणारं 2026 हे वर्ष तुमच्यासाठी आहे. 7 नंबरचं कार्ड आहे जो तुमचा म्हणजे निर्वाह ज्या गोष्टीमुळं ज्याच्यावर तुमचं उदरनिर्वाह आपण जे काय म्हणतो ज्या कामावर एखादा तुमचा बिझनेस असेल जो ठप्प झालेला आहे आणि त्यातून तुम्हाला जसं पाहिजे तसं बेनिफिट्स मिळत नव्हते. तुम्ही कष्ट करताय त्या बिझनेसमध्ये खूप तुम्ही हे करताय किंवा एखादा नवीन बिझनेस सुरू करण्याची तुम्ही खूप तुमच्यामध्ये हे होतं की नवीन बिझनेस सुरू करायचं पण त्यामध्ये खूप अडथळे येत होते. तुमच्या कामामध्ये अडथळे येत होते. अशी काही लोक जी तुमच्या जवळ राहून तुमच्या त्या ह्याच्यामध्ये अडथळे निर्माण करत होती. तर असं काही असेल तर ते सगळे अडथळे दूर होऊन तुमचा जे उदरनिर्वाहाचं किंवा तुमच्या कुटुंबासाठीचं जे काही तुम्हाला बेनिफिट्स द्यायचे किंवा तुम्हाला जो पैसा असेल समृद्धी असेल तुम्हाला जो आशीर्वाद जो द्यायचा आहे तो ह्या येणाऱ्या 2026 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला इथे दिलं जाते. आणि ॲज अ सस्टेन्स 7 नंबर आहे. येणाऱ्या 2026 या वर्षामध्ये तुमचा कल हा अध्यात्माकडे असणार आहे. जास्तीत जास्त तुम्ही अध्यात्माविषयी जाणून घेणं असेल तुमच्या राशीचक्र असतील नंबर्स असतील क्रिस्टल हिलिंग असेल किंवा
तुम्हाला टॅरो रिडिंग असेल, ह्या गोष्टी किंवा हे मेसेजेस तुम्हाला अट्रॅक्ट करतील, तुम्ही त्याकडे खेचले जाल आणि ह्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा आहे की ह्यात सुद्धा तुम्हाला करिअर करावं असं वाटेल, ह्यात सुद्धा तुम्हाला तुमच्याबरोबर ह्यात अशा काही गोष्टी, अशा काही म्हणजे तुम्हाला कळेल की ज्यामुळं तुम्ही इतरांची हिलिंग करू शकता. स्वतःची तर हिलिंग होतेच, पण इतरांची सुद्धा त्याबरोबर हिलिंग करू शकता. ही शक्ती जी आहे, आतला जो गुण आहे तो सुद्धा तुम्हाला कळायला लागेल. आणि असे गुरु तुम्हाला तुमच्या आयुष्यात या 2026 मध्ये तुम्हाला असे गुरु भेटतील जे तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर पुढे घेऊन जाणारे असे ते गुरु असतील आणि खूप छान तुम्हाला मार्गदर्शन ते करतील. न्यूमरोलॉजी असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचा कल वाढला जाईल आणि ह्या गोष्टी तुम्हाला अबंडन्स देतील तुमच्या आयुष्यात. कारण अध्यात्मामध्ये तुमचा प्रवेश आहे आणि अध्यात्म ही अशी एक गोष्ट आहे, गुरु ही असा आशीर्वाद आहे जो आपण ठरवून येत नाही, तर तो परमेश्वराने आपल्यासाठी ठरवलेला असतो. त्याचा योग वेळ ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेल की तुमची वेळ आलेली आहे, तुमच्या आयुष्यात गुरु येण्याची वेळ आलेली आहे, तुम्हाला गुरु मिळण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक वेळी असं समजत असतो की हे माझे गुरु आहेत किंवा हे माझं हे आहे, पण परमेश्वरानं ठरवलेली जे गुरु आहेत किंवा जी शक्ती आहे जी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ती त्या ठरवलेली असते. त्या वेळी त्या योग्य वेळीच ती तुमच्या आयुष्यात येणार. तर ती योग्य वेळ ह्या 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात येताना मला दिसते. म्हणजे हा जो संकेत आहे, जर टॅरो रिडिंगच्या माध्यमातून हा जो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगण्यात आला तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुमची एकाग्रता वाढणार आहे, कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढणार आहे. जर विद्यार्थी या रिडिंगसाठी किंवा ही रिडिंग बघत असतील किंवा चॅनलशी कनेक्ट असतील किंवा तुम्ही आई वडील तुम्ही स्वतः सुद्धा तुमचा बिझनेस, करिअर आणि अभ्यासातलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप वाढणार आहे. तुमचा कल जे ग्रंथ वाचन किंवा काय खूप तुम्ही असं वाचन वगैरे सुद्धा करत असाल आणि त्यामध्ये व्यत्यय येत असेल, थांबत असाल, ते एका कलेनं ते होत नाहीये, त्याच्यामध्ये अडथळे येत आहेत वाचन करताना, तर तुमचं त्याच्याबद्दलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, एकाग्रता जी आहे ती तुमची वाढणार आहे. जर मी तेच म्हटलं तुम्हाला अध्यात्माकडे तुमचा कल या 2026 मध्ये जास्त असणार आहे आणि त्यामुळं हा नंबर आहे 7, हा 45 म्हणजे 9 2 वेळा आहे आणि 7 नंबर आहे. तर हा नंबर जो आहे हा तुम्हाला काहीतरी नवीन सुरुवात करून देणार आहे. तुमच्या आयुष्याकडं, तुमच्या स्वतःकडे बघण्याचं नवीन दृष्टिकोन तुम्हाला देणार हे 2026 हे वर्ष आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला ज्या दृष्टिकोनानं तुम्ही स्वतःकडे कधी बघितलेलंच नाही आहे, माझ्यामध्ये काय म्हणजे स्वतःमध्ये काय कमी आहे याच गोष्टींकडे तुम्ही आजपर्यंत बघत असाल, पण यानंतर 2026 हे वर्ष असं आहे की तुमच्यामध्ये काय गुण आहेत, काय कला आहे, काय तुम्ही नाविन्यपूर्ण करू शकता, काय तुम्ही स्वतः बरोबर समाजासाठी सुद्धा करू शकता, अशा गोष्टी तुमच्यातल्या ज्या कला आहेत त्या तुम्ही बाहेर काढणार आहात 2026 मध्ये. आणि त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तुमचा इतरत्र जो लक्ष किंवा इतरत्र जो तुमचं मन डायव्हर्ट होत होतं ते डायव्हर्ट झालेलं मन एकाग्र होते. इथं हा मेसेज तुम्हाला तुमचे आराध्य देत आहेत, श्री गणेश देत आहेत की तुमचं मन एकाग्र होत आहे. तुमचं मन जे विचलित होतं, डायव्हर्ट होत होतं इतर गोष्टींमध्ये, म्हणजे तुमचं महत्वाचं किंवा तुम्हाला जे खरं स्वतःला स्वतःची ओळख जी तुमची राहत होती, ती ओळख तुमची 2026 मध्ये हे होते की तुम्हाला ओळख होतीये. तर हा मेसेज तुमच्यासाठी खूप छान मेसेज आहे. बघा बरं, एनलाइटमेंट आहे आणि ज्ञान. मी काय म्हटलं तुम्हाला 2026 हे वर्ष तुमच्यासाठी ज्ञान घेऊन येते. अध्यात्म आणि ज्ञान म्हणजे काय आहे, अध्यात्म हेच ज्या वेळेला अध्यात्म आयुष्यात येतं तेव्हाच ज्ञान हीच जी अशी गोष्ट आहे. क्राऊन चक्रावर तुम्ही काम करत असाल, चक्रावर काम करत असतात तर क्राऊन चक्र सुद्धा तुमचं ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळं एनलाइटमेंट म्हणजे जे ज्ञान आहे ते तुमच्यामधलं वाढते. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये खोल जाताय आत अध्यात्मामध्ये, मी तुम्हाला काय म्हटलं, जे तुम्ही काही कराल त्याच्या मुळापर्यंत जाण्याचं तुम्हाला इथं हे लागणार आहे की तुम्ही त्याच्या ह्याच्यापर्यंत अंतरंगापर्यंत तुम्ही जाणार आहे. त्याचा शोध घेण्याची तुम्हाला पूर्वी जे आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला एक धागा सापडला की शेवटपर्यंत जाण्याची एखाद्या माणसांना खूप सवय असते बघा, ते तिथं नाही हे करणार नाही, हे असं आहे तर याच्या आत अजून काहीतरी असणार आहे
हे तुमच्यामध्ये खूप क्युरिओसिटी तुमची जी आहे ना ती वाढेल आणि तुमच्यामधली अशी इच्छाशक्ती सुद्धा वाढेल की ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, काय आहे हे. म्हणजेच तुम्हाला ज्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ज्या ज्या गोष्टी बसलेल्या आहेत, स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला असं काही जग, असं काही हे तुम्हाला दाखवलं जाईल ज्यामुळं तुम्हाला त्या आतमध्ये, अजून आतमध्ये जाण्याची तुम्हाला तशी तुमच्यामध्ये शक्ती सुद्धा वाढवली जाईल. कारण कोणतीही शक्ती असल्याशिवाय कुठपर्यंत आपण पोहोचू नाही शकत. तर ही ज्ञानाची शक्ती आहे. ही ज्ञानाची शक्ती तुमची वाढते आणि त्यामुळं तुम्ही त्या जो अध्यात्माचा गर्भ आहे त्या गर्भाच्या आतपर्यंत तुम्ही तिथं पोचताय. गर्भगृहात आपण कसं म्हणतो बघा, मंदिराच्या गर्भगृहात जाताना किती ते शांत समाधान आणि किती ते वेगळं असतं की नाही. तिथली ऊर्जा वेगळी असते, तिथली शांतता वेगळी असते, तिथली प्रसन्नता वेगळी असते. तसं हे ज्ञान तुम्हाला अध्यात्माच्या आणि तुमच्या उच्च त्या अध्यात्माच्या गर्भगृहामध्ये तुम्हाला घेऊन जाते. कारण तुमचं ज्ञान असं उच्च लेवलचं होते. आणि हे 2026 म्हणजे खूप तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये परिवर्तन करून देणारा आहे. तुमच्या स्वतःमध्ये, मी तुम्हाला काय म्हणलं, तुमच्या स्वतःची ओळख 2026 मध्ये तुम्ही आजपर्यंत केलं हे दुसऱ्यांसाठी केलं. दुसऱ्यांची ओळख, दुसऱ्यांचं ह्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी काय करायचं. पण हे 2026 असं असणार आहे जे तुम्ही स्वतःसाठी जगणार आहात. स्वतःसाठी तुमचा जन्म का झालेला आहे, काय ध्येय आहे, तुमचा उद्देश काय आहे तुमच्या जन्माचा, तुम्हाला काय करायचं आहे, जो वेळ आपल्याकडं राहिलेला आहे त्या वेळेचा कसा सदुपयोग करायचा आहे आणि कुठलं काम आज परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येकाला असतं. जे मला दिलेले दुसऱ्याला देतील असं नाही आहे. प्रत्येकाचं काम त्याच्या कर्मानुसार असतं. तर ते तुम्ही तो शोध आणि ते तुम्हाला हे मिळणार आहे की तुमचे काय कर्म आहेत आणि तुमच्या कर्मानं तुम्हाला काय काम दिलेलं आहे, त्या कामावर तुम्ही फोकस करणार आहात आणि तुमच्या वैयक्तिक तुमच्या स्वतःच्या परिवर्तनावर तुम्ही लक्ष देणार आहात. तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही परिवर्तन करून घेणार आहात आणि यामध्ये तुमचे आराध्य परमेश्वर आणि तुमच्या आजूबाजूला एंजल्स जे आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करणार आहे. त्याचं 2026 मध्ये की तुम्हाला हे परिवर्तन करायचंय, घडवायचंय. मटेरियलिस्टिक गोष्टी असतील, आध्यात्मिक गोष्टी असतील, तुमचं कौटुंबिक तुमचं जे हे आहे ते सगळ्यामध्ये तुम्हाला इथं मदत केली जाणार आहे. 2026 मध्ये आणि डिलाईट आहे 3 नंबरचं कार्ड आहे. पहिलं कार्ड आहे प्रॉस्परिटी आणि हे बघा हे डिलाईट म्हणजे आनंद. हा आनंद 2026 तुमच्यासाठी आनंद घेऊन येत आहे. आणि कोण आनंदी नाही राहणार? ज्या वेळेला आपण स्वतःमध्ये परिवर्तन होतं त्यावेळेला आपल्या खऱ्या आनंद काय आहे, परमानंद काय आहे याचा अनुभव व्हायला लागतो आणि तो अनुभव तुम्हाला इथं 2026 मध्ये दिला जातोय. तो अनुभव तुम्ही घेताय आणि ते तुम्हाला मिळतंय इथं. तर तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा असा हे वर्ष असणार आहे. तर ही रीडिंग जी आहे ती कशी वाटली नक्की मला सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबरची एनर्जी असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका रीडिंग कशी वाटली. तर हे 2026 हे वर्ष तुमच्यासाठी आनंद, सुख, समृद्धी, अध्यात्म, भक्ती, ज्ञान हे सगळं घेऊन येते आणि याचा भरभरून परिपूर्णपणे आनंद घ्या आणि हे सगळं अनुभवा. हे अनुभवणं हीच तुमची शक्ती, अनुभवण्याची जी शक्ती आहे ती तुमची इथं वाढवली जाणार आहे आणि त्यामुळंच तुम्हाला हे मी तुम्हाला काय म्हटलं, इथं क्राऊन चक्राची एनर्जी आहे. तर न्यू बिगिनिंग आहे तुमच्या सगळ्या. 2025 डिसेंबर 2025 ही एंडिंग आहे. एंडिंग ह्या 25 किंवा ह्या वर्षामध्ये तुमच्या आर्थिक ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला त्रास झाला असेल, आर्थिक असेल, हेल्थ इश्यू तुमचे खूप इथं झाले असतील, तुम्हाला हेल्थ इश्यू आले असतील. तर ह्या सगळ्याची इथं एंडिंग होते. हे काही फेजेस होते, हे काही टप्पे होते जे तुमच्या आयुष्यातले तुम्हाला फेस करायचे होते. काही एक कर्माची सायकल असते ती तुम्हाला एंड केल्याशिवाय तुम्ही नवीन सायकलमध्ये एंटर नाही करू शकत, जाऊ शकत नाही. तुम्हाला तो टप्पा पूर्णच करायला लागतो. तर तुम्ही अगदी धैर्यानं, परमेश्वराच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या मार्गदर्शनानं तुम्ही तो टप्पा एक जो आहे तो पार केलेला आहे. तो तुमच्या पूर्वजांच्या मार्गदर्शनानं. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे. ते त्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे.
ते तुम्हाला मार्ग दाखवतायत, वाट दाखवतायत, नवीन रस्ता दाखवतायत आणि तो रस्ता दाखवताना येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठीची शक्ती ते तुम्हाला देत आहेत. म्हणूनच तुमच्या आणि आतापर्यंत ते तुम्हाला त्यांनी दिलंय आणि यापुढेही ते तुम्हाला देणार. पण हे देत असताना बरेच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही रिलीज केला, काही सोडलं, काही स्वीकारलं. स्वीकारणं काय असतं, माफ करणं काय असतं, सोडणं काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये शिकलेल्या आहात. आणि हेच म्हणूनच तुमच्या आता जी चक्र आहे त्या चक्रांवर तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही करत असाल, केलेलं असेल तरी सुद्धा यापुढे सुद्धा तुम्हाला तुमचे चक्राजवर काम करायचंय, चक्राजला हिलिंग करायचंय. आणि मेडिटेशन, ध्यान ही एक अशी गोष्ट आहे जी तुमची चक्र हील करते. त्यातल्या कर्मात जे स्टक होऊन बसलेले आहेत, जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून नवीन सुरुवात होणार आहे. तर इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातोय आणि तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तर हे कार्ड आहे तुमच्यासाठी, एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. मी तुम्हाला काय म्हणले, तर एक मेसेज मी तुम्हाला दिला, अनकॉन्शियस माइंड असेल किंवा गर्भगृहामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. मग त्या गर्भगृहाचं प्रवेशद्वाराचं म्हणजेच वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. कारण तुमचे थॉट्स, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं समाजामध्ये वावरणं आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हे परिवर्तन स्वतःमध्ये वैयक्तिक तुमचं परिवर्तन होतंय. तुम्ही स्वतःला वेगळं तुमच्यातलं रूप बाहेर काढताय. म्हणूनच तुमच्यासाठी वैश्विक प्रवेशद्वार उघडलं जाते. कारण तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही काय करू शकताय हे परमेश्वराला माहित आहे. म्हणून तुमच्यामधली जी ताकद आहे, तुमच्या शब्दातली ताकद, उंची, तुमचा औरा हे सगळं खूप 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 असं पॉवरफुल होतंय. आणि जे असे मिरॅकल्स चेंजेस जे आहेत, जे चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस होणार आहेत, तुम्हाला नवीन याच्याकडे तुम्हाला घेऊन जाणार, नवीन चेंजेस जे आहेत ते तुम्ही स्वीकारणार सुद्धा आहात. आणि डिवाइन डायरेक्टर बघा, डिवाइन डायरेक्टर एक नवीन प्रदर्शन जे आहे तुमचंच एक नवीन रूप तुम्हाला या 2026 मध्ये बघायला मिळणार आहे. आणि हे 2026 हेच नवीन एक पिक्चर प्रदर्शित करते. आता नवीन जो असा आहे, जो तुमच्या अध्यात्माचा आहे, तुमच्या भक्तीचा आहे, तुमच्या कलेचा आहे, तुमच्या स्वतःमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा आहे, तुमची नवीन ओळख जगामध्ये होणार आहे, समाजामध्ये होणार आहे, त्याचं एक जो आनंदी तुमचा जो एक लुक आहे तो जो आहे तर बाहेर काढणारा असं हे 2026 हे वर्ष तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळं आनंदाला तुमच्या कुठंही अंत नसेल. या 2026 मध्ये असं काहीतरी आहे जे तुम्ही खूप वर्षांपासून मॅनिफेस्ट करत होता आणि ते तुम्हाला मिळत नव्हतं, तर ते तुम्हाला या 2026 मध्ये मिळणार आहे. आणि त्याच्यासाठीचा हा आनंद आहे. कर्मा रिलीजिंग, मी एवढ्या ह्या सगळ्या कार्डमधून हे कार्ड कसं आलं की कारण कर्मच असे आहेत जे रिलीज केल्याशिवाय तुम्हाला हा सगळा आनंद, हे ज्ञान, अध्यात्म, भक्ती, कला, गुण हे सगळं नाही मिळत जोपर्यंत आपले कर्माज रिलीज होत नाहीत. आणि तुमचे 2025 म्हणजे तुमचे कर्माज रिलीज झाले. तुमचा जो आयुष्यात सगळा ड्रामा चालला होता किंवा जो त्रास, जी अशा काही गोष्टी सगळ्या स्टक करणाऱ्या, थांबवणाऱ्या तुमच्या आयुष्यात होत होत्या, त्या सगळ्या रिलीज झालेत. आणि आता एक नवीन एनर्जी, नवीन उत्साह, आनंद आणि सगळं ज्ञान भरभरून तुम्हाला इथं दिलं जात आहे. हे तुम्हाला इथं ह्याच्यामुळे तुम्ही 2026 मध्ये तुम्ही एका आनंदमय ह्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करताय आणि तुम्ही बाहेर पडताय एका कर्मामधून. एका असा कर्मा होता जो संपवणं सोपं नव्हतं, पण ते तुम्ही इथं संपवलेला आहे, कट केलेला आहे. जो कर्मा आहे तो खूप प्रवास तुमचा होणार आहे या 2026 मध्ये. प्रवासाचे सुद्धा खूप योग आहेत तुमच्यासाठी. आणि 2026 हे वर्ष एका ज्ञानाच्या माध्यमातून किंवा कलेच्या माध्यमातून तुम्हाला जे आवडीचे क्षेत्र आहेत ते क्षेत्र तुम्हाला अट्रॅक्ट करतील आणि तिथं तुम्ही प्रवासासाठी सुद्धा जाल. आणि प्रेम आहे, वाव. बघा 2026 हे तुमच्यासाठी एक प्रेमाचं गेट सुद्धा तुमच्यासाठी ओपन होते. प्रेमाचा दरवाजा सुद्धा तुमच्यासाठी ओपन होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी विवाह जुळत नसतील किंवा असं काही आहे जे प्रेम तुमच्या वाट्याचं आहे किंवा ते तुम्हाला मिळालं पाहिजे असं आहे, जे रिअल प्रेम आहे जे तुमच्या आयुष्यात येत नव्हतं किंवा त्याच्यासाठी मी काय म्हणलं तुम्हाला कर्म रिलीज केल्याशिवाय तो
तोपर्यंत आयुष्यात काही अशा गोष्टी घडत नाहीत. तर तुम्ही पूर्ण कर्म रिलीज केलेलं आहे. म्हणूनच जे कोमेजल्यासारखं सगळं झालं होता ते कोमेजले पण सगळं निघून जाते आणि आयुष्यात एक प्रेमाचा वर्षाव जो आहे तो 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात होते. भरभरून प्रेम, ज्ञान, भक्ती, कॉन्सन्ट्रेशन, आनंद ह्या सगळ्याचे दरवाजे तुमच्यासाठी तर असा हा मोठा कॉस्मिक असा गेटवे तुमच्यासाठी ओपन होते, प्रवेशद्वार ओपन होते आणि ह्या सगळ्याचा आनंद तुम्ही या 2026 मध्ये घ्यायचा आहे. म्हणूनच हा दरवाजा तुमच्यासाठी ओपन केला जातोय. तर नक्कीच पुन्हा भेटायचं अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. कमेंट नक्की करायचं. बाय बाय.